श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे। स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम श्री क्षेत्र गोपाळ चावडी संस्थान लिंगाव या ठिकाणी आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या परमपूजनीय परमहंत श्री मुकुंदराज बाबाजी नांदेडकर यांच्याकडे आलेला आहे। या स्थानाची महती, स्थानाचं महत्व आपण या ठिकाणी बघत आहोत। या स्थानाने आपल्याला सेवादास्य दिलेला आहे। या स्थानावर गोपाळांनी देवाचं ओझं उचललेलं आहे आणि म्हणून आपण या स्थानाचं जास्तीत जास्त सेवादास्य केलं पाहिजे। कारण देवाने तो खेळ या ठिकाणी खेळलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित जमून देवाचं सेवादास्य या ठिकाणी करत आहोत। तर आपण काल गोपाळ चावडी येथील लीळा बघितली, आज आपल्याला नाळेश्वर येथील लीळा बघायची आहे। खूप सुंदर अशी लीळा आहे। खेळ खेळल्यानंतर सुद्धा आपल्याला तो खेळ ध्यानात राहावा, तो मुलांच्या ध्यानात राहिला, गोपाळांच्या ध्यानात राहिला। आपण खेळपाणी खेळतो, आपण इतके लोकांना उपकार करतो, लोकांना उपकार सुद्धा ध्यानात राहत नाही, खरे नाही। आणि म्हणून आपण ध्यानात घेतलं पाहिजे की आपण कोणासाठी केलं पाहिजे। लोकांसाठी जर तुम्ही केलं तर लोक तुम्हाला ध्यानात पण ठेवत नाही, खरे की नाही। पण देव तुम्हाला ध्यानात ठेवतात, तुमच्यासाठी करतात, खरे ना, हे आपल्याला कळायला पाहिजे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना रामसगावला एका भक्ताने बाभूळ शेंगा, बाभळीच्या शेंगाची भाजी केली, ते पण देवाने ध्यानात ठेवलं। तुम्ही लोकांसाठी कशा कशाच्या काही काही पाहुण्यांसाठी हे पदार्थ तो पदार्थ तोंडी लावायला हे ते सगळं करतात, पण शेवटी तुमची ते चुकी काढताच। गेलो तर काही आम्हाला केलं नाही, केलं तर सूर्याचं पाणी केलं, पांढर फटक, खरं ना। आमच्या देवाने बाबूळ शेंगा केल्या पण नाव नाही ठेवलं, नाव घेतलं। हे आपल्याला कळायला पाहिजे, आपण कोणासाठी करायला पाहिजे, खरंय ना। आणि म्हणून गोपाळांनी देवाचे शब्द ध्यानात ठेवले, देवासोबत खेळ खेळला आणि देवाचा आनंद हा शब्द ध्यानात ठेवला, परमानंद हा शब्द ध्यानात ठेवला। कोण्या एका अन्य संन्याशाने ऐकला आणि तो म्हणे, हे गुराखी
गुरु चालणारे यांना काय माहिती हा शब्द शास्त्रातला शब्द आहे. आणि म्हणून त्या संन्याशाने या मुलाकडे येऊन विचारलं, तुम्ही हे कोणाकडनं ऐकलं? आणि म्हणून देवाची भेट झाली. तुम्ही भाग्यवान आहात की देवाच्या लीळा कथा तुम्हाला ऐकायला भेटतात. तुम्हाला विचारायची गरज नाही, तुमच्या कानावर त्या पडत आहेत. त्या संन्याशाला विचारावं लागलं की तुम्ही कोणाकडनं ऐकलं. तेव्हा कुठं त्या संन्याशाला माहिती झालं की हा परब्रह्म परमेश्वर आहे, देव आहे. ती लीळा आज आपण या ठिकाणी बघत आहोत. खूप सुंदर अशी लीळा आहे मित्रांनो. गोपाळ सुख श्रवणे संन्यासिया भेटी विद्या प्रदान. अहो गोपाळांच्या मुखातनं देवाचे शब्द ऐकले, लीळा चरित्रातले शब्द ऐकले, तर त्या गोपाळांना ते सुख झालं होतं. ते गोपाळ एकमेकाला आपलं सुख सांगत होते की म्हणे जेव्हा देव माझ्या पाठपोळीवर बसायचे तेव्हा मला आनंद होत होता. तेव्हा दुसरा गोपाळ म्हणायचा, अरे तुला काय होत होता, त्याच्यापेक्षा जास्त मला होत होता. तिसरा जवळ आला, अरे म्हणे तुला काय होत होता, तुझ्यापेक्षा जास्त मला आनंद होत होता. आणि म्हणून एकमेकाला ते झालेलं सुख हे गोपाळ एकमेकाला सांगत होते. तितक्यामध्ये संन्यास जवळ आला, रस्त्याने तो जात होता आणि त्याने विचारलं, अरे म्हणे काय चालू आहे? म्हणे आम्हाला एक जणांनी सुख दिलं, आनंद दिला, तो देव आमच्यामध्ये खेळला, त्या देवाचे शब्द आम्ही एकमेकांमध्ये बोलत आहोत. अरे म्हणे तो देव कुठे गेला? आणि म्हणून तो संन्यासी त्या देवाला शोधत त्या नाळेश्वर स्थानावर गेला है ना. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हे आज जात असतो मित्रांनो. देवाला शोधण्यासाठी हे आपल्याला करायचंय. म्हणून देवाच्या लीळा आपल्याला चिंतायच्यात, ऐकायच्यात आणि देवाला आपल्याला शोधायचंय. आणि म्हणून हे ध्यानात घ्या मित्रांनो. त्या मुलांनी त्या ठिकाणी ते ऐकलं आणि एकमेकात बोलत होते. संन्याशाने ऐकलं, संन्याशी शोधत गेला, संन्याशाला विद्या झाली. शोधावं लागतं, विद्याचं घर शोधावं लागतं. हे होणे कवनाचे घर न रिगे, आपणच याचे घर रिगीचे, हे देवाचे वचन आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या संन्याशाला देवाकडे जावं लागलं, तेव्हा विद्या प्रदान केली. तुम्हाला शाळेत जात असताना घरी येऊन कोणी शिकवतं का? है ना, कशी फी भरून शाळेत घालता. शाळेची गाडी येते का नाही? आणि जर टायमावर जर तुमचे पोरं तिथे उभा नाही केले की गाडी निघून जाते का नाही? है ना. आणि म्हणून आपण ध्यानात घेतलं पाहिजे की आपण जे करायचंय ते आपण ध्यानात घ्यायचं आहे, जे नाही करायचं ते ध्यानातून काढायचं आहे. मग सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान या ठिकाणाहून निघालेले आहेत. मग हे गोपाळ एकमेकांमध्ये त्या ठिकाणी सुख अनुभवत आहेत, एकमेकाला सांगत आहेत. काय सांगत आहेत म्हणाले? येर येराते म्हणे म्हणजे येर येरांना सांगत आहेत. काय सांगत आहेत? अरे माझ्या पाठीवरी देव बैसला होता. अरे माझ्या पाठकोळीवर देव बसला होता. आणि मला इतका सुखानंद होत होता, आनंद होत होता. एर काय म्हणत होता? एकमेकांमध्ये ते बोलत असताना ते म्हणतात, तुझ्यापेक्षा सुख मला होत होता, आनंद मला जास्त होत होता. एकमेकांमध्ये त्या ठिकाणी विवाद करत होते की मला आनंद जास्त होत होता. कारण देवाचा आनंदच असा आहे मित्रांनो की नवम नवम तन मधुरम. देवाचा आनंदाचं वर्णन कोणाला करता येत नाही. पण हे मुलं आहेत, गोपाळ आहेत आणि ते गोपाळ एकमेकांमध्ये बोलत आहेत की बाबा आनंद असा होता. पण तो आनंद, त्या आनंदाची व्याख्या करता येत नाही, तो निरुपम आहे. आणि म्हणून ते एकमेकांमध्ये विवाद करत आहेत की तो आनंद असा होता. तो म्हणतो मला जास्त आला, हा म्हणतो मला जास्त आला. तुम्ही कधी गुळ भेली खाल्ली का? लहानपणी गुळाची भेली म्हणजे 50 पैशाला भेटायची आणि ते हाताला चिटकवायची, माहितीये का? चिचाचं बोटूक असायचं ते.
आणि त्याला गुळाचा डाग असायचा आणि लहान लेकरू रडायला लागलं की आपली आई गुळ भेली आणायची आणि हाताला चिटकून द्यायची आणि मग हे चाटत बसायचं आणि ती गुळ भेली आता वेगळी लागायची, नंतर आंबट लागायची, मग गोड लागायची, मग अशी लागायची, मग तशी लागायची. खरं की नाही? त्या गुळाच्या भेलीचा अनुभव ते घेत घेत पोरगं रडणं बंद करायचं. खरं की नाही? आणि ह्या पोरांना तर देवाचा आनंद भेटला, देवाचं सुख भेटलं आणि म्हणून ते एकमेकामध्ये त्या ठिकाणी सांगायला लागलेत की तुझ्यापेक्षा मला आनंद जास्त झाला. एखाद वेळेस पोरांना अशी गुळ भेली दोघांना घेऊन दिली तर दोघं काय म्हणतात? हे म्हणतं माझी गुळ भेली चांगली, ते म्हणतं माझी गुळ भेली चांगली. तसा प्रकार आहे मित्रांनो. जेव्हा तुम्हाला सत्संगाचा अनुभव यायला लागन, सत्संग करायला लागणार, तेव्हा तुम्हाला आनंद येणार आणि मग तुम्ही म्हणणार किती सुख आहे, किती चांगलं आहे, त्याच्यापेक्षा मला झालं. आणि म्हणून महादाईसानं जेव्हा मालगंठीचा अवसर बघितला तेव्हा भक्तजन काय म्हणले? तुम्हा एकदा तर आम्हाला दोनदा. खरं की नाही? आनंद घेता आला पाहिजे मित्रांनो. आपण फक्त सुख शोधत आहेत आणि एकाला सुख सापडाना, सगळे सुखाच्या मागे धावपळ 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 करत आहे, कोणाला सुख सापडाना. परंतु जिथं सुख आहे, जिथं आनंद आहे, तिथं कोणी येईना. त्याला काय करावं मित्रांनो? म्हणून आनंद शोधता आला पाहिजे, घेता आला पाहिजे. आणि म्हणून साधू संतांच्या ठिकाणी, मठ मंदिरात, स्थानाजवळ तो आनंद आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो, तो आपल्याला घेता आला पाहिजे. मग आता हे पोरं एकमेकांमध्ये सुखाच्या चर्चा करत आहेत आणि त्या ठिकाणी एकमेकाला बोलत आहेत. बोलत असताना वाटसरू संन्यासी त्या वाटाने जात होता आणि पोरांचा घोळका बघितला गुराख्यांचा. म्हणे हे पोरं काय एकमेकांमध्ये बोलत आहेत. मग जवळ आला आणि विचारलं. काय विचारलं? गोपाळांत सुख अनुमोदिता ऐकिले. एकमेकात गोपाळ एकमेकाला सांगत होते, जी जी सुख ते ऐसे, आनंद तो ऐसा. आणि म्हणून एकमेकाला सांगत असताना तो संन्यासी जवळ आला आणि विचारलं, अरे काय बोलत आहात? मग कसा आहे तो देव सांगा आम्हाला. अहो काय देव होता आणि काय आमच्यामध्ये खेळत होता. आमच्या लहान लेकरात खेळायला आला, आमच्या सोबत खेळायला कोणी तयार नाही, पण देव आमच्यात खेळला. आणि म्हणून म्हणतात लहानपण देगा देवा. माणसाला लहान होता आलं पाहिजे मित्रांनो. लहान झालं की सगळे सुख अनुभवता येतात. मोठं झालं की माणसाला खाली बसायची लाज वाटते मित्रांनो. आणि म्हणून लहानच राहिलं पाहिजे. आणि पाणी तेरा रंग कैसा बोले जिसमें मिलाय वैसा. जिथं लहान जिथं मोठं कसंही जसं असन तसं. आणि म्हणून तो आनंद घेता आला पाहिजे. तो मुलांकडे आहे मित्रांनो. आणि देव त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलांना आनंद दिला. मग मनामध्ये काय म्हणत आहेत? मग तो संन्यासी मनामध्ये विचार करतोय की हा गोपाळांना सुखानंद हा शब्द माहितीच कसा झाला. म्हणून तो संन्यासी जवळ आला. मग गोरुवे काही जाणते. हे ढोरा मागचे पोर यांना काय कळतंय? खरंय की नाही? हा. आणि हे ब्राह्मणाचे शब्द, ब्रह्मविद्यातले शब्द यांना कसे माहीत झाले? कारण गुराख्यांना माहीत असून काय असणार? खिलारी हो, दही हो, एवढंच माहीत असतं. आणि कोणाचं धन खा लागलं की त्या गुराख्याचाच आवाज ती खिलारी ऐकते. कोणी जर आवाज दिला की ती खिलारी माग फिरत नाही. निष्ठ जर गुराख्याने म्हटलं खिलारी हो, हा, जर कोणाच्या उसात जात असेल ना लगेच पाड आखडते, लगेच माग फिरते का नाही? हा. मग आणि हे ब्रह्मवाचा यांना कस काय येऊ राहिली? यांना कस काय कळू राहिली? हे कस काय एकमेकात बोलायला लागले? कोण म्हणता असं? संन्यासी, वाटाने जाणारा. खरं की नाही? मग आनंद हा शब्द विद्वांसाचा. आनंद शब्द हा विद्वान लोकांना माहिती आहे. गुराख्यांना कस काय माहित झाला? खरंय ना? हा, खरंय की नाही? आणि म्हणून आनंदासाठी आपण धडपडत आहोत. आनंद जर प्राप्त करायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं देवाचं ओझं उचला. देवासाठी घोडा व्हा
आपण आजपर्यंत गोडे झालो कोणासाठी? घरच्यासाठी, दारच्यासाठी, नातासाठी, नातीसाठी, पोरासाठी, पोरीसाठी, आई वडील सगळ्यांना आपण फिरवलं, आपल्या पाठीवर बसवलं आणि त्या ठिकाणी शेवटी आपलं कोणीच नाही राहिलं. आपण जेव्हा वाकडे झालो तेव्हा आपल्याजवळ कोणीच नाही आलं. तेव्हा आपल्याला कळतं की आपण देवाचं केलं असताना तर आता बरं झालं असतं. बाबा सांगत होता ते खरं होतं. आता वाकडा झालाय ना, आता तरी आई अजून वेळ गेलेला नाही, आता तरी देवाचं हो खरंय की नाही. म्हणून आमची आजीबाई 1 महिन्यापासून सेवादास्य करायला लागली. तिला कळालं की आता देवाचं सेवादास्य केल्याशिवाय मुक्ती नाही, खरंय की नाही. म्हणून बघा 1 महिन्यापासून इथे म्हणे बाबा येणारे, मग सेवादास्य वगैरे अजूनही चालू आहे ना. आता त्या ठिकाणी सगळं होऊस तर जाणार नाही. ओझं उचललं आमच्या आईला, तुम्हाला सांगतो त्याचं फळ तुम्हाला 100% होणार आहे. सगळं दळण करणं चालू आहे. आणि मग तो संन्यासी काय म्हणतो? हे केवी जाणती. या पोरांना हा शब्द काय माहिती आहे ना. आणि म्हणून तो संन्यासी जवळ आलेला आहे. काहीतरी विशेष आहे म्हणे. या संन्यासाला काय माहिती झाला? आनंद शब्द, सुखानंद हा विद्वान लोकांचा शब्द आहे. गुराखांना कस काय माहित झाला? मग संन्यासी जवळ आला ना विचारायला लागला गुराखांना, माहितीये का आपण काय, आपल्याला जो काही संदेह पडला ना तर त्या ठिकाणी आपण लहान्याला सुद्धा विचारलं पाहिजे. धर्म तो वडिलाने लहान्या ते पुसावा आणि मग लहान्याने वडिला ते पुसावा, ऐसा तो धर्म सांगितला. आणि म्हणून धर्म विचारत असताना तो कसा आहे काय हे न बघता देवाने सांगितलं सामान्य स्त्री पासून सदन सुखापासून संदेह कृती करूये. जो एखादा सामान्य स्त्रीकडे जरी असला, जर आपल्याला जर एखादा संदेह पडला असला तर आपण त्याला विचारलं पाहिजे की मला असे असे अडचण आलेली आहे, मी काय करू. कारण त्याच्याजवळ ज्ञान आहे, तो ज्ञान सांगणार आहे, तुम्हाला वाईट सांगणार नाही. आणि म्हणून त्याला आपण ते विचारलं पाहिजे की मला हा संदेह पडलेला आहे, मी आता काय करू. भिक्षामध्ये अमका पदार्थ आलेला आहे, उल्लेखाचा तर नाहीये, पण आलाय कोणासाठी मला कळना. आणि मग तो तुम्हाला सांगेल की जो पदार्थ आलेला आहे त्यासाठी तो स्मरण कर. भिक्षा केल्यानंतर स्मरण करायला सांगितलं आणि प्रसाद सेवा करायला सांगितले आणि मग भोजन करायला सांगितलं आणि मग झोपायला सांगितलं. आणि म्हणून ह्या 11 विधी ध्यानात ठेवा. महानुभावाला झोपणे हा सुद्धा विधी आहे. बसणे, उठणे, तयाचे, वायानवचे, तुमचं बसणं उठणं सुद्धा वाया जात नाही मित्रांनो. मार्गामध्ये जर तुम्ही इथली काडी इथं ठेवली तरी वाया जात नाही, पण घरची वाया जाते. ध्यानात ठेवा. कारण ज्या काडीला तुम्ही धरलं मोडलं त्या ठिकाणी सूक्ष्म जंतूंची हिंसा होते. या ठिकाणी तुम्ही ती काडी मार्गासाठी आणली, मार्गाचे उपयोगाला लावली तर त्या ठिकाणी तुमचा फायदा झाला. कारण मार्गाचं सेवा दास्य केलं. आणि म्हणून तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा मित्रांनो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आपलं शास्त्र त्या ठिकाणी आपण अवगत केलं पाहिजे. म्हणून तो संन्यासी त्या गुराख्यांकडे जवळ येतो आणि त्यांना विचारतो की तो गुराखी आहे ना. आपण तर एखाद्याला लगेच म्हणून द्यायचोय की गुराखी, त्याला काय येते. अरे पण त्याच्या जवळ जे आता सध्या त्याला माहिती आहे ते तुला माहिती नाही ना, है ना. म्हणून तो संन्यासी जवळ आलेला आहे आणि त्या गुराख्यांना विचारत आहे. काय म्हणतो? विचारलं, जवळ आला आणि विचारल्यानंतर काय म्हणतात? अरे गोपाळांनो. गोपाळांना विचारतो तो संन्यासी. काय म्हणतो? अरे काय एकमेकांमध्ये तुम्ही बोलत आहात ते आम्हाला जरा सांगता का? मग अरे सुखानंद हा शब्द तुम्ही कुठं ऐकला, कोणाकडनं ऐकला? तुम्ही तर गुराखी आहात, तुम्हाला तर फक्त शेळ्या, मेंढ्या आणि गाईच फक्त माहिती आहेत. अरे मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे ऐकलं कुठं? ज्या वेळेस आपण ऐकलं, बघितलं, गेलं, अनुभवलं त्यावेळेस माहित होतं. नाहीतर फक्त आपण गावातल्या शिवातच फिरत राहिलो ना तर फक्त गावातल्या शिवातल्याच गप्पा माहित राहतात आणि वट्यावरच माहित राहतं. बाहेरचं काही माहित राहत नाही आणि म्हणून वट्यावर आपण सोडित राहतो.
खरे नाही, फक्त सोडतो. जेव्हा वाट्यावरचा इकडे येतो ना बैठकीत तेव्हा त्याला कळतं की काय सोडतो, खरं सोडतो की खोटं सोडतो, आणि मग तो थंडा बसतो. आपल्या वाट्यावरच इथं काही चालत नाही, हे आता असं असं चालू आहे. आणि म्हणून तो जवळ गेलेला आहे आणि त्यांना विचारत आहे, सांगा बरं म्हणे हा सुखानंद शब्द तुम्ही कोणाकडनं ऐकलेला आहे? सांगा. आणि मग सांगायला सुरुवात केली यथानुक्रमे. अहो आमच्यामध्ये देव एक खेळायला आला होता. ही गोपाळ सावळीची लीला सांगत आहेत तिथं. काय पोरांना विचारत आहे संन्यासी, काय गोपाळ चावडीची लीला आमच्या सोबत कशी घडली म्हणून अनुभव सांगत आहे. महानुभाव पंथ अनुभवी आहे. आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलं, देमती हा प्रचिती पंथ की देमती. अनुभव घ्या मित्रांनो, अनुभवाने अनुभव व्हा. कोण काय करतंय याचा अनुभव घेऊ नका, आपल्याला काय करायचं याचा अनुभव घ्या, अनुभव व्हा. लोकांकडे बघून होऊ नका, देवांकडे बघून व्हा. हे आपल्याला कळालं पाहिजे, नाही तर लोकांकडे बघून आपला धर्म आपण सोडून देतो. अरे आपल्याला शिकायचंय, आपल्याला मोक्षाला जायचंय, आपल्याला कैवारीला जायचंय. लोकांसाठी आपला धर्म अंतरायचा नाही, लोकांसाठी आपलं मोक्षपद आपण बाजूला करायचं नाही. लोकांना बाजूला करायचं, मोक्षपद जवळ करायचं, हे ध्यानात घ्या मित्रांनो. पण बघत असताना आपला आनंद बघा, आपला आनंद आपल्याला कुठे भेटणार आहे, आपलं कैवल्यपद आपल्याला कुठे भेटणार आहे ते शोधा. आणि म्हणून तो संन्यासी विचारत आहे त्या गुराखांना, आणि ते गुराखी सांगत आहेत, देव आमच्यात खेळायला आला होता. आणि म्हणून खेळत असताना देवाच्या भक्तासोबत खेळा, कारण आपलं एवढं भाग्यच नाही की आपण देवासोबत खेळू. हेच आपलं भाग्य आहे की आपण संत वासनिक सगळेजण एकत्र आहोत आणि हे आपल्याला माहिती आहे. हेच आपलं भाग्य आहे मित्रांनो. काही लोकांना तर चतुर्विध साधनच माहित नाही, देवच माहित नाही, कशाची पूजा करतात, कोणाला वंदन करतात, कोणाच्या पाया पडतात, कोण देव अजून लोकांना माहित नाही. श्रीमद भगवद्गीतेत छाती ठोकून सर्वज्ञ श्रीकृष्ण भगवंताने सांगितले, मी देव आहे. परंतु लोक कोणाला देव म्हणतात, कुठं काही दिसलं की पाया पडतात, कुठं नदी दिसले की 10 पैसे टाकतात, दर्शन घेतात. अरे खरा तो एकच ही धर्म, काय तो देव आहे, तो श्रीकृष्ण महाराज आहे, हे लक्षात घ्या. आणि देव आमच्यात खेळलेला आहे. ते पोरं आता या संन्यासाला सांगत आहेत, पूर्वकथा सांगत आहेत या गोपाळ चावडीची. कसा खेळला म्हणाले देव आमच्या सोबत. देव आमच्या सोबत असा खेळला की कुरघोडीचा खेळ खेळला. ज्याच्या पाठीवर देव बसायचे ना त्याला आनंद येत होता, सुखानंद येत होता. आणि तो सुखानंद मला जास्त येत होता. म्हणून माझ्या मित्राला मी सांगत आहे की मला जास्त येत होता, तो म्हणतो मला जास्त येत होता. हे आमच्या गप्पा चालू आहेत. आणि म्हणून एकत्र आल्यावर अन्य वार्ता करत बसू नका. मग काय करा, इथीच्या कथा वार्ता की जती. ते पोरं असून गुराखी असून एकमेकांमध्ये देवाच्या कथा करायला लागले आणि आपण घरच्या कचरा काढायला लागलो. प्रत्येक घरात कचरा आहे, तो कचरा बाहेर फेकून देतात लोक उकंड्यावर. कोणाचा कचरा काढणं काही आपला कचरा होऊन जातो, हे ध्यानात घ्या. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय. कोणाच्या घरात कचरा नाही हो, कोणाच्या घरात कचरा होत नाही का. सगळे कचरा झाडून जाळतात, सुपाने त्या सुपडीनं बाहेर नेऊन फेकतात. सांगतात की आमच्या घरात इतका कचरा झाला म्हणून. आपल्याला एकच काम आहे, त्याचं असं याचं तसं. तू या घरातला कचरा काढायची, लागला लोकांच्या घरातला पुसायला काढायला. आपला आपला पुसला पाहिजे आधी. उठलं की आधी डोळे चोळीतो, दुसऱ्याचे सांगतो चिपड बाहेर आलं. तू बघ ना, है ना. हेच तर कळणार लोकांना अजून की कोणाचे चिपड बघा आणि कोणाचे काढावा, कारण आपलेच आपल्याला काढणं होईना. खरं की नाही. ते गोपाळ तुमच्यापेक्षा चांगले, ते गुराखी चांगले, ते देवाच्या कथा वार्ता करायला लागलेले. देव आमच्यात खेळून गेला, देव आमच्यामध्ये खेळला. आणि ते एकमेकाला सांगत आहेत की देवाचा आनंद आम्हाला असा होत होता. आणि म्हणून ते एकमेकाला सांगत आहेत, बघ देव आमच्यात खेळला तर खेळला, पण आमच्यात जेवला सुद्धा. खरं की नाही. एकत्र खान पान की जे. आणि म्हणून एकत्र जेवण केलं पाहिजे, एकत्र भेटलं पाहिजे. एकमेका भेटल्याचा पाळू जाय.
अहो एकमेकाला आपण जर भेटलो तर देव भेटल्याचं गुंट आपल्या पदरात पडतं, दंडवत केला तर त्या ठिकाणी कर्माचा नाश होतो आणि भेटल्यावर देव भेटल्याचं गुंट होतं, भेटल्यानंतर कथा वार्ता जर केला तर अजून गुंट, एकत्र भोजन केलं की अजून गुंट, एकची कथा वार्ता की जटी नाही ते एकमेकात भेटल्या अन्यवर्ते कशी निद्राचा आपण लगेच याचं काढू त्याचं काढू, भेटल्यानंतर याचं त्याचं काढण्यापेक्षा त्या ठिकाणी शास्त्र काढा, चर्चा करा, कथा वार्ता करा, ते गुराखी कथा वार्ता करायला लागलेले आहेत. आम्हाला त्या देवाने सुखानंद दिला, आमच्यामध्ये देव जेवला, आमच्या सोबत देव भोजन करत होता, हे त्या ठिकाणी त्या संन्याशाला हे गोपाळ सांगत आहे. आणि मग गेला निघून. हे सर्व गोपाळांकडनं ऐकलं कोणी? त्या अन्य संन्याशाने. आणि मग ऐकल्यानंतर देव शोधण्यासाठी गेला. देव कोणीकडे गेला है ना. आणि मग देव बघण्यासाठी तो संन्यासी गेलेला आहे. तो संन्यासी काय म्हणतो? कोणत्या वाटाने देव गेले आपण विचारतो का नाही? गोप चावडीहून निघलो आपण, गोपाळ चावडीहून की नाळेश्वर कुंकडे विचारतो की नाही. आणि मग एखादा आपल्याला सांगत असतो वाट सुरू जा म्हणे या रस्त्याने, इथून इतके जवळत आहे म्हणे, पुढे गेले की मंदिराचा कळस दिसतो. खरे गेले त्या संन्यासाने विचारलं म्हणे देव कोणीकडे गेला. आणि मग तो संन्यासी आणि संन्यासी देवाला शोधत नाळेश्वराच्या स्थानाकडे जात आहे. गोपाळ काय म्हणतात? येण्याची मार्गे गेला से देव याच मार्गाने गेलेला आहे, तुम्ही जा तुम्हाला नक्की दर्शन होईल है ना. जर तुम्ही गेलेच नाही, केलंच नाही, आलेच नाही, ऐकलेच नाही, बसलेच नाही, उठलेच नाही, भेटलेच नाही तर काय होणार है ना. काहीच होणार नाही. तिथे जागेवर राहता तुम्ही. म्हणून येत जा, करत जा, सत्संगात बसत जा, उठत जा, तेव्हा होईल, तेव्हा विद्या होईल, तेव्हा देव भेटल. तो अन्य संन्यासी उठला, केलं, विचारलं, पुसलं आणि देवाला शोधत गेला आणि विद्या झाली. फुकट काही भेटत नाही. मी तुम्हाला सांगितलं कालच, फुकट तर मरण भेटत नाही. मरायचं असेल तरी विष विकत घ्यावं लागतं, मग प्यावं लागतं, मग मारावं लागतं. मरायचं जर विषय नसेल, मरायचं तर एखादी दोरी बावावं लागते, एखादी काहीतरी बावावं लागतं, मग त्या ठिकाणी मारावं लागतं. मरण सुद्धा फुकट भेटत नाही. आणि आपण फुकट बघत असतो, काही भेटत नाही फुकट मित्रांनो, हे ध्यानात घ्या. बघा तो अन्य संन्यासी तैसेची तेने मार्गे शोधित निघाला तो देवाला शोधत निघाला आहे. आपल्याला तर देव माहिती आहे मित्रांनो, आपण का शोधावं नाही. शोधणी करण्यासाठी तर हा प्रयत्न आहे. काय शोधणी केली पाहिजे. देव मला भेटेल, कोण्या भाग्यवंताच्या घरी भिक्षाला आला असेल आणि म्हणून आपण त्याला भेटलं पाहिजे. अहो देव कधी भेटेल आणि म्हणून त्याच्या साधनवंताला भेटलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे, त्याला दंडवत केला पाहिजे की बाबा देव तर दुर्लभ आहे पण त्याचे साधनवंत दुर्लभ आहे. हे अति गहनाचे गहन. काय अति गहनाचे गहन मित्रांनो? स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक. अहो विजनी बसला भिक्षुक दुर्लभ आहे. जर तुम्हाला विठ्ठलाला भिक्षुक जर दिसला आणि जर तुम्ही त्याला वंदन केलं तर देव भेटल्याचं गोष्ट प्राप्त होतं. आपण कदाचित एखाद्या वेळेस समोरून निघून जातो पण दंडवत करत नाही. अहो मित्रांनो तो अन्य संन्यासी असून देव शोधायला निघाला. आपण तो देवाचे भक्त आहोत. आपण काय नाही करायला पाहिजे हे आपल्यालाच कळायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे, कारण आपण हे सगळं त्या ठिकाणी देवाचं ऐकलेलं आहे. मग आला गोसाव्यांजवळ तो अन्य संन्यासी. देव शोधत आला, पत्ता विचारला गोपाळांना, कोणकडे देव गेला. अन्य संन्याशाने देव शोधून काढला. गेला की नाही देवाजवळ? सापडला की नाही देव है ना. तुम्ही इथं आले तर देव दर्शन होईल ना, नाही तर तुम्ही मंदिरातच गेले नाही. जय देवा इथले उरले पलंगावर है ना, जय हरी दे पलंगावरी. घरची चहा देत नाही घरी, तोंड गा म्हणते दारी. खरे ना, चहा भेटत नाही, लाळ तुमची तशीच म्हणते अजून, आणि तू म्हणतो चहा आणि पलंगावर. अरे तुझ्या घरचे तुला देत नाही, तुला घरी राहून दे होईल का रे?
पण तो घरी जाऊन का देव होत नाही का? देव होत असतो बरं. इथं आले म्हणून ऐकायला भेटू राहिले, घरी काय ऐकायला भेटतं? सासू सुनेचं भांडण, दामिनी. आता वेगवेगळ्या मालिका निघाल्या जुन्या सांगतो तुम्हाला, हा माहितीये ना. आणि आता ते नवीनच निघले बॅटन बॉलर. हा मग ती म्हणते किती धावा झाल्या. खरे नाही, ह्या धावा करून राहिल्या. तिकडे किचन मध्ये असलं तरी इकडे ते इंडियन बॉक्स लावलेला असतो भिंतीला. आता भिंतीच बसेल होतो डायरेक्ट. हा बाहेर निघत नाही, दिसत नाही, ते फक्त आरसा दिसतो. टीव्ही बंद असेल तर मग ते भांग पाडतो. खरं की नाही? असा प्रकार आहे. इतका अवघड झालाय आता, म्हणून सावध राहा. अजून वेळ गेलेला नाही. देव धर्म करा, चिंतन करा, स्मरण करा. देव होऊन जाईल मित्रांनो. कधी गुचकी लागण, कधी जाता हे भरोसा नाही मित्रांनो. हा जन्माला जो आलाय त्याला चौकटीचं नरक आक्षेपलेलं आहे. वेळ घालू नका मित्रांनो, देवाचं होऊन जा, है ना. हे ध्यानात घ्या मित्रांनो. तो अन्य संन्यासी देवाकडे गेला, आपणही जायचा प्रयत्न करा. मग त्या ठिकाणी पोहोचला, देवाचं दर्शन घेतलं, देवाने दर्शन दिलं त्या अन्य संन्यासाला. पाहिलं, हे नाळेश्वरची लीळा आहे मित्रांनो. कथा त्या ठिकाणची चालू आहे. शोधत गेला तो, देवाला शोधलं, त्याने दर्शन घेतलं. मग त्या ठिकाणी नाळेश्वर या ठिकाणी देवाला वृक्षाच्या झाडाखाली आसन होतं. देवासनस्थ बसलेले होते. मुलांमध्ये खेळून दे त्या झाडाखाली निवांत बसलेले होते. आणि हा अन्य संन्यासी देवाला विचारत विचारत त्या ठिकाणी पोहोचला. देव बसलेले असताना त्या ठिकाणी गेला आणि देवाला दंडवत केला. महाराज माझं दंडवत स्वीकार करा. मग घातले दंडवत, श्रीचरणाला लागला तो आणि देवाजवळ पुढे बसला. पाहिला ना, संन्यासी येऊन बसला देवाच्या समोर. देवाला कित्येक लोक वेधायचे, संन्यासी वेधायचे, सगळे वेधायचे. देवाला बेंडके वेधले, ससीव वेधले, वाघ वेधला, साप वेधला, है की नाही, सगळे वेधले. पण माणसंच का बरं लवकर येणार देवाकडे हेच कळावं झालंय. कारण लोकांना त्या ठिकाणी कलियुगाचा हवा जास्त झाली ना, म्हणून देवाचा ऐकायला येणं झालंय. असा प्रकार झालेला आहे. म्हणून मित्रांनो, देवाकडनं देव करून घ्या. देवाकडनं देव होतो. देवाची कृपा असेल तरच हे सगळं होतं, नाहीतर काही पदरात पडणार नाही. तुमचं एवढं भाग्य आहे की तुमच्या जवळ देव आहे. तुम्ही पंचक्रोशीतले सगळे लोक भाग्यवान आहात मित्रांनो. तुमच्या जवळ देव, तुम्ही रोज देव करू शकता. तो अन्य संन्यासी देव शोधत त्या ठिकाणी गेलेला आहे आणि देवाला दंडवत केलेला आहे त्याने. मग काय म्हणतात देव? अहो आम्ही तुम्हाला श्रुत का दृष्ट, तुम्ही आम्हाला बघितलं का ऐकलं? काय विचारलं देवाने? हे तुम्हा श्रुत का दृष्ट. वेद कसा होतो बघा जीवाला, ऐकून वेद होतो मित्रांनो. काय आणि म्हणून त्या ठिकाणी याला ऐकून वेद झालेला आहे. सुखानंद पोरांकडनं ऐकलं देवाचं नाव आणि देवाला शोधत निघाला मित्रांनो. आपल्या तर मुखामध्ये देवाचं नाम आहे. आपण का ऐकलं की देवाजवळ येऊ नये, का जाऊ नये, हे तर आपलं काम आहे मित्रांनो. जर तुम्ही हे देवाचं नाम मुखात घेतलं ना तर तुमचं काम होऊन जाणार आहे. अहो नुसतं नाम घेतलं तर काम होतं, वाटोळ बंद होती, वीज कडकडायला लागलेली बंद होऊन जाती का नाही होत? हे तुम्हाला अनुभव आहे मित्रांनो. आणि म्हणून तो त्या ठिकाणी पोहोचला, देवाचं दर्शन घेतलेलं आहे. काय म्हटलं? महाराज मला तुम्ही दृष्ट नाहीये, मी तुम्हाला कधी बघितलेलं नाहीये, पण मी पोरांच्या मुखातनं ऐकलं. महाराज मला तुम्ही श्रुत आहात, म्हणजे फक्त मी ऐकलं तुम्हाला आणि ऐकून इथपर्यंत आलो. ऐकलंय? म्हणून ऐकूनच माणूस इथपर्यंत येतो, देवाजवळ जातो, देवाला शरण जातो. म्हणून ऐकत जा. नाही तर मला काय ऐकायची गरज नाही असं नका म्हणत जाऊ. लहानाचं सुद्धा ऐकलं पाहिजे, कारण ह्या कथा आहेत देवाच्या, चिंतन आहे देवाचं. कारण त्याचं आपण ऐकलं, आपण त्याला सांगितलं की एकमेकात ऐकल्यामुळं आपलं चिंतन झालं, चिंता दूर झाली.
आपल्याला स्मरण करायचंय, चिंतन करायचंय, हे महत्वाचं आहे. कोण काय करतंय हे महत्वाचं नाही, आपल्याला काय करायचं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की मी गोपाळांकडनं ऐकलं की महाराज या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून महाराज मी तुम्हाला शोधत या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून ते पूर्व वृत्तांत सांगितलं, पुराणे सांगितलं नाही, सगळं सांगितलं. महाराज मी तुम्हाला बघितलं नाही, ऐकलं, पण ऐकल्यामुळे मला बघायचं सौभाग्य लाभलं. मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो, तुम्हाला मी बघितलं, दर्शन केलं, तुम्हाला त्या ठिकाणी येऊन दंडवत केला, तुमच्या श्रीचरणाला लागलं. हे कशामुळे लागलं? ऐकल्यामुळे लागलं. कारण त्या पोरांचं ऐकलं, गुराख्यांचं ऐकलं, इथपर्यंत पोहोचलो. म्हणून कोणाला कधी कमी समजावू जाऊ नका मित्रांनो. गुराख्याचं सुद्धा खरं आहे, कारण त्याने तो देव अनुभवलेला आहे, तो तुम्हाला सांगितलेला आहे आणि म्हणून तिथपर्यंत तो अन्य संन्यासी पोहोचलेला आहे. मग देवाने ते ऐकलं सर्व आणि मग देवाची स्तुती केली, गुणानुमोदन केलं त्याने. काही दर्शन केले आणि मग काहीतरी पदार्थ दर्शन दिला. आपणही देवाला विडा ठेवतो की नाही आल्यानंतर? एखादं फुल ठेवतो, एखादं पान ठेवतो, आहे की नाही? नाही तर काही लोक असून सुद्धा काही ठेवतो नाही, काहीच नाही करायचं म्हणजे आपल्याला, फक्त देव करायचा, नामस्मरण करायचं. मग कोणासाठी करतो काय माहिती? खरं की नाही? ठेवली तरी ती फाटकी नोटच ठेवतो, तीनदा चिटकितो, अरे देवाला फसवतो. खरं अरे देवासाठी काय सांगितलं? विडा काढत होते, उपाध्ये तर देव काय म्हणले? काय देव विडा काढी जातात? इतकुल्या सुपाऱ्या, इतकुलं नारळ आणि असं त्या ठिकाणी मळकण झालेले पानं देत आहे. चांगले द्या देवासाठी. तुमच्यासाठी कसे पानं काढतात? चांगले मांडीवर ठेवतात, देठ मोडतात, तोंडात टाकतात, चुना काढतात, त्याला लावतात, काप काढतात, वरतून लावतात, मग त्या ठिकाणी पुन्हा सुपारी काढतात, आडकित्याने कापतात, त्या ठिकाणी ठेवतात, पुडी मारतात, खाता. देवाला नाही पाहिजे का चांगला विडा एखादा? तुम्हालाच पाहिजे. 23 रुपयाचं माणिकचंद खाऊन अजून मन भरत नाही काही लोकांचं. देवासाठी एक विडा चांगला नाही है ना? म्हणून ध्यानात घ्या, देवासाठी तरी चांगलं करत जा. मग गोसावी सरळा सुपसन्या नयनी अलोकुनी आनंद प्रगटिला. आणि मग देवाने त्या संन्यासाला त्या ठिकाणी बघितलं आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आनंद प्रगटलेला आहे, त्याला आनंद दिलेला आहे, विद्याचं त्या ठिकाणी सुख दिलेला आहे. त्याला काय दिलेलं आहे म्हणाले? शांभवीची स्थिती दिलेली आहे, सुख दिलेलं आहे. सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात? ते अपराधी दाविद देशी आचार्य होऊनी. आता सध्या ते अद्यापी द्राविड देशी आचार्य होऊन वर्तत असती. अजून आहेत ते. जर तुम्हाला एखादी विद्या झाली, चांगले शिकले, जर एखादी डिग्री भेटली तर तुम्हाला एखादा दवाखाना टाकता येतो का नाही? चेकअप करता येतं, नीट करता येतं. म्हणून इथला एक दवाखाना आहे की नाही, किती मोठा आहे. सगळे इकडे तिकडे तिथे कामाला लावले, आपल्या धर्माचे लावले. ते म्हणे बाबा आपल्या धर्माचे राहू द्या, मोलमजुरी करण्यापेक्षा या ठिकाणी सावलीत राहते. म्हणून शिका, संघटित व्हा, काय आणि देवाला प्राप्त करा. रडू नका, लढा. नाही तर बसा रडत घरातच, मला काय होईन, माझ्याकडनं कसं होईन, मला होईन, मला काय करणं होईन. अरे बाहेर तर निघ ना, तेव्हा करणं होईन का? तिथंच गुडघे धरितो, मला चलणं होईना. खरं की नाही? अरे अंग पलटता येत नव्हतं ना त्या याला, डोमेग्रामच्या त्या भक्ताला. मग ताप आला त्याला, तर देव म्हणले जरा उठ ना, उठून बस ना. मग नुसतं म्हण ना मी येतो म्हणून, करतो म्हणून. उठून बसला, बाजाच्या खाली पाय सोडले, मग मन फक्त मी उभा राहतो, उभा राहायला. चल मग 2 पावलं मी चलतो, चालला. मग आला ना देवाचे दर्शन आला. तिथूनच गुडघे दुखू राहिले, गुडघे दुखू राहिले. अरे तिकडे सगळे गुडघे घासून गेले ना तुझे. आता नुसतं इथं घासणं 1-2 पावलं ये ना इकडे देवाच्या दर्जामध्ये, दर्शन घे ना का नाही? तिकडं रोज पाणी द्यायला, उसाला पाणी द्यायला, कुठं घासले गुडघे? तिथंच घासले ना सगळे. पण थोडेसे देवाजवळ घासा ना, 10-15 दिवस थांबा ना, करा ना चिंतन. 1 घंटा त्या ठिकाणी बसा वाटा ना, मग गुडघे दुखते. घरी नाही दुखले का? तेव्हा केलं ना? नाही केलं तर मग दट्टा तसाच होता घरच्याचा. कसं करावं लागायचं.
म्हणून थोडंसं सहन करा मार्गामध्ये राहा आणि मार्गाला आपलं जीवन त्या ठिकाणी द्या. परमार्ग जीवन करून टाका. मग वर्तते जी जी महाराज येत न येती बाई. मग विचारलं बाईसानं, बाबा ते आता इथं येईल का म्हणे आपल्याजवळ. आता त्याला विद्या झालेली तो गेला आता आहे ना. तो निघाला, तो त्याच्या आनंदामध्ये मग्न आहे. आपल्याला अजून काय याचाच मिळेल नाही, खरं की नाही. आणि ज्या विद्येतनं आपल्याला मोक्ष होणार आहे त्याचं पाठांतर करायला घोक करायला आपल्याला वेळ नाही. आमच्या घरी पाहुणे आले, खरं की नाही. लगेच कळत कोणाला सत्संग पाहिजे कोणाला नाही पाहिजे. पाहुणे आले की बसले पाहुण्यातच खेळत. अरे तू हा खेळ बंद पाडला ना, त्या पाहुण्याने बंद पाडला ना. त्याला घेऊन आला असता तर त्याचाही खेळ त्याच ठिकाणी कायमचा नीट झाला असता, तो नीट झाला असता, देवापर्यंत पोहोचला असता. आणि बसलं गुतून तिथंच गेला आजचा सत्संग. हेच तर कळा ना आपल्याला कोणासोबत खेळायचं. म्हणून पोरांना कळालं, गुराख्यांना कळालं, देवासोबत खेळले ते, देवासोबत आनंद घेतला. आणि म्हणून हा आनंद घ्या मित्रांनो देवासोबतचा. बाईसानं विचारलं म्हणे महाराज तो येईल का म्हणे परत आपल्यात. तो अन्य संन्यासी, त्याला विद्या झाली म्हणे महाराज तो आता तिकडच आहे. देव म्हणतात तो आता तिकडे खेळत आहे. मग त्यांना आज्ञा आहे आमच्यावाली की तुम्ही तिकडेच थांबा. महाराष्ट्रात थांबा आणि डोंगरामध्ये राहा, तिथले गडे अनुक्रमू नका अशी आज्ञा आहे त्यांना. आणि म्हणून ते आता आपल्यात येणार नाही, ते तिथेच राहतात. अशी शांभवीची स्थिती दिली. देवापर्यंत पोहोचला म्हणून आनंद झाला ना, विद्या झाली ना, का नाही. जर तुमच्या पोरांना तुम्ही शाळेतच घालणार नाही तर घरी बसून त्याला विद्या होईल का? त्याला लिहिता वाचता येईल का? त्याला अ ब क ड येईल का? कसे घातले मग शाळात. आणि जे नाही घातले ते आता म्हणता लावा शाई आहे ना अंगठ्याला, मग ते म्हणते दाबा, खरं की नाही. म्हणून पहिल्यांना सगळं माहिती आहे. मग आता कसे कोणी जर म्हणलं ना पोरीला शिकवू नका तर आधी शिकवता. तू हे नको शिकव, मला शिकवायची म्हणता. नाही तर पोरींना शाळा नाही काय नाही, कारण येड्या लोकांवर राज्य करता येतं ना, शाने अवघडं करता येतं. म्हणून येडे ठेवले, म्हणून ब्राह्मणाने तुम्हाला येडं ठेवलं. काही सांगितलं नाही, ऐकू दिलं नाही. का बरं? हे शाने झाल्यावर मग शान आपलं येडं करतील हे. म्हणून येड्या लोकांवर राज्य करता येतं. येडं नका राहू, चांगलं व्हा, शिका, संघटित व्हा, लढा, रडत बसू नका घरी. आपला देवधर्म करा, चिंतन करा, 11 विधीचं अनुष्ठान करा, ब्रह्मविद्या शास्त्र हातात घ्या, सूत्रपाठ घ्या, लीळाचरित्र घ्या, गीता घ्या आणि त्या ठिकाणी शास्त्र काढा. कवनायशा मायेच्या पोटी उपजल जो देशावरी खांदे काढून जाय. आपलं शास्त्र घेऊन निघा. देशाच्या शेवटाला आलो ना आम्ही इकडं, का नाही. आम्हाला बघून हा देशाचा शेवटच आहे ना, का नाही. आणि म्हणून आपलं चिंतन करा, स्मरण करा मित्रांनो. हेच खरा सत्संग आहे. कोणाचंही त्या ठिकाणी आपलं ऐकलं पाहिजे, त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. जे योग्य आहे ते घेतलं पाहिजे आणि जे नाही आहे ते सोडून दिलं पाहिजे. अशा प्रकारे आपला हा सत्संग या ठिकाणी चालू आहे. आणि आपण सगळे सत्संगाला आले, एकत्रित आले, गोपाळामध्ये खेळत आहात. गोपाळांचं त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि गोपाळांना जो आनंद झाला तो तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. परंतु आजपर्यंत आपण हा प्रयत्न केला नसेल तर देवाला माफी मागा. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियामी, दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, ज्या वाचेने जना दुखविले, ती वाचा तुला दिली मी,
दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावना दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो।